ही आहे महाराष्ट्राची कायदा आणि सुव्यवस्था. कायद्याला फाट्यावरती मारून इथली व्यवस्था वागते. चंद गद्दार जी पैशावाली लोक आहेत त्यांच्या हिशोबाने. या बाबूरावला मी फक्त शेतकऱ्यांच्या उसाचं बिल मागितलं होतं शेतकऱ्यांच्या खात्यावरती जमा करायला. बाबूरावने एका टाईपचे 17 गुन्हे दाखल केलेत. कारण काय तर मी 17 पोलीस स्टेशनला जाऊन धावपळ झाली पाहिजे, मी शांत बसलो पाहिजे. अरे बाबूराव, मला रोज हेच काम आहे. घरी 3 वाजता जातो मी संध्याकाळी. महाराष्ट्राची जनता बघते इथल्या व्यवस्थेचे धिंडवडे काढलेलं काही पैशावाल्यांच्या लोकांकडून. यांना वाटतं शेतकऱ्याचे पैसे थकवले, शेतकऱ्याचे पैसे नाही दिले तरी चालेल. परत एकदा या पोलीस स्टेशनला बी येणार आहे. शेतकऱ्यांना आता तरी जागे व्हा. 1800 रुपयाने हप्ता काढलाय तुमच्या कष्टाची. मी बोलल्यानंतर काढलाय ते बी तुमच्या कष्टाची थट्टा मांडली आहे आणि तुम्ही शंडासारखं घरी बसताय. हीच परिस्थिती आहे अख्ख्या महाराष्ट्रात. एक दिवस हे चंद गद्दार नेते मंडळी, राजकीय मंडळी, हे उद्योजक तुम्हाला गिळून टाकणार, तुम्हाला समजणार पण नाही.